हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो आज तुमचा भाऊ आलेला आहे गुरु गोविंद सिंग कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर. आणि येण्याचं रिझन असं होतं की आपण आज एका युनिक प्लेसवर आलेलो. युनिक याकरता की त्या जागेचं नावच आहे MBA दाबेली. येस, सो एक MBA केलेल्या व्यक्तीने ती दाबेली सुरू केलेली आहे. सो आपण बघूया तिथली टेस्ट कशी आहे आणि तुम्हालाही दाखवतो. सो हा स्पॉट जो आहे गुरु गोविंद सिंग कॉलेजच्या ऑलमोस्ट समोरच म्हणता येईल. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. खरं तर नाशिकमध्ये आपण खूप प्रकारच्या दाबेली टेस्ट केलेल्या आहेत, पण ह्या दाबेलीची स्पेशालिटी म्हणजे एक तर हायजीन खूप जास्त मेंटेन आहे आणि सगळे पदार्थ किंवा मसाले जे आहेत ते घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे उर्वशी मॅडम जे आहेत त्या MBA झालेल्या आहेत, तर ते त्यांचं जे काही MBAचं नॉलेज आहे ते पूर्ण त्यांच्या बिझनेससाठी ते यूज करत आहेत. सो बेसिकली आजकाल जो आपल्यासाठी जो एक थॉट असतं की एक हायर एज्युकेशन घेतलं तर जॉबच करायचं, तर तो थॉट त्यांनी पूर्णपणे मोडून काढलेला आहे आणि आपल्यासाठी एक मोटिवेशन म्हणून एक आपल्यासाठी एक एक्झाम्पल सेट केलेलं आहे. सो त्यासाठी पण उर्वशी मॅमचं खूप खूप थँक्यू. सो आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया की ही कधी सुरू केली आणि काय थॉट आला हे नाव देण्यामागे. सो आपण उर्वशी मॅम सोबतच बोलूया. सो कधीपासून चालू केलं तुम्ही आलेलं? सर मला 2 महिने झाले बिझनेस स्टार्ट करून. माझं बिझनेस स्टार्ट करण्याचं मोटिव असं होतं की मला दाबेली चांगल्या प्रकारे जमत होती आणि त्यानंतर मला जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हता. मला स्वतःचं काहीतरी स्टार्टअप चालू करायचं होतं, त्यासाठी मी MBA दाबेली स्टार्ट केली. आणि MBA दाबेली नाव द्यायचं काय कारण? सर ॲक्च्युली माझं दाबेलीच्या गाडीचं नाव मला समर्थ द्यायचं होतं, पण मी ज्यांच्याकडनं दाबेली बनवली ना, तर ते बोलले की तू ज्याच्यात एज्युकेशन गेले तर तू दे, त्याच्यात मे बी तू पुढे गेली तर तू तुझी फ्रँचायझी स्टार्ट करू शकते, तुझी टेस्ट लोकांना आवडेल तर. म्हणून मग MBA दाबेली मी नाव दिलेलं. खूप टेस्टी आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा या जागेवर.